नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. कधी कधी काय होतं ना, आपल्याला कंटाळा येतो, त्याच्यानंतर आपण कुठेतरी फ्रस्ट्रेट होतो, तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ राहिला ना तर बरं वाटते. तर इथे वातावरण तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं वातावरण आहे. सतत 4-5 दिवस एकसारखा लगातार पाऊस चालू होता. मग त्या कारणामुळे इथं पूर्ण हे पाणी साचते आणि पाणी साचल्या कारणामुळे इथं सर्व शेवाळ होते. तर हे घासायचं होतं, पण ते घासणं काही शक्य नाही, कारण की इतकं आपण 4-5 दिवसाच्या पावसानंतर इथे पूर्ण शेवाळ साचलेला होता. तर बघा, आता म्हटलं हे घासणं काही शक्य नाही, तर काय करू, जेव्हा ऊन पडेल तर आपोआप हे जे हा जो शेवाळ आहे हा निघून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, पूर्ण हा शेवाळ हा निघालेला आहे. आता हे घासायचं काम नाही, इतकं तरी टेन्शन नाही आहे, कारण की हे घासल्यानंतर हात दुखतात. तर असो, तर आता मी हे झाडून घेते, बघू आपण शेवाळ निघतो काय तो. तर इथे बघा, झाडल्यानंतर हा जो शेवाळ आहे हा थोडाफार प्रमाणात निघालेला आहे. पूर्ण नाही निघाला, पण बराचसा निघाला. आणि तुम्ही बघू शकता किती जमा झालेला आहे बघा कचरा. आता घर मोठं असल्या कारणामुळे रोजच्या रोज तर काही झाडणं शक्य नाही आहे. तर कधी कधी म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे स्वच्छ सर्व घर झाडून काढायचं, कारण रोज शक्यच नसते सगळे कामं आणि ही साफसफाई करणं, ते पॉसिबल नाही आहे. मग जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा थोडं 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 का असेना पण करत राहायचं. मला वेळ असल्या कारणामुळे ही कामं करून घेते. जेव्हा वेळ असेल तेव्हा हे केलेलं बरं असतं. आता पूर्ण धूळ वगैरे साचते आणि घर पण खराब होऊन जातं. आज थोडं ऊन तापत असल्या कारणामुळे मला असं वाटलं होतं का कपडे वगैरे भरपूर धुवायचे, त्याच्यानंतर बेडशीट वगैरे मी काढलेलं आहे तर धुवायला. तर आज ऊन पण आहे थोडंफार, मग म्हटलं तोपर्यंत वाढून जाते. मग इथे
मी बेडशीट आणि कपडे धुवायला घेते आता आणि लवकर जितक्या होईल तितक्या लवकर हे धुवून काढते. त्यांनी नुकतेच ब्लाऊज पीस आणलेले होते, मला हे शिवायचे होते. आता नेमकेचे गळे कसे टाकायचे ते काही समजत नव्हतं. हे साडीमधलंच होतं. त्यानंतर हे 150 रुपयाला पीस आणलेले होते. तर आज मला हे कापायचे होते आणि याचे छान ब्लाऊज शिवायचे होते. हे जे आहे हे साडी नुकतीच आणलेली मी आता 1250ची ही साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज वगैरे छान वाटलं मला, त्याच्या कारणामुळे मी घेतलेली. पण नेमकं कसं कापायचं किंवा गळा कसा शिवायचा तेच कळत नव्हतं. तर गळा वगैरे छान होता.